Okay friends, today we have started the most another one is the connective tissue. The name is known as the dense connective tissue. In previous lecture we are discussed about the loose connective tissue and its two types, that is called as the first कोणती होती correct areolar connective tissue, second कोणती होती adipose connective tissue. मेन बेसिक डिफरन्स काय, ज्यांच्यामध्ये अबंडंट फायबर्स असतात, बाइंडिंग करतात, कनेक्ट करतात, अशांना काय म्हटलं आपण एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. आणि जो प्रॉपरली फॅट स्टोरेज करतो त्यांना काय म्हटलं आपण अडायपोज टिश्यू. करेक्ट. पण अडायपोज टिश्यू मध्ये आपण जो फॅट ग्लोब्युल्स आहेत याच्या बेसिसवर डिफरन्शिएट केला होता, मोनोलॉक्युलर अँड बायलॉक्युलर किंवा मल्टीलॉक्युलर, आणि त्यांच्यानंतर आपण डिफरन्शिएट केलं डिपेंडिंग अपॉन द पिगमेंट्स. एकाला म्हटलं आपण व्हाईट फॅट अँड अनदर वन इज द ब्राउन फॅट, ज्यांच्यामध्ये मोर नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया कुणामध्ये होते करेक्ट. ब्राउन फॅट कुणामध्ये असते चाइल्ड्समध्ये किंवा इन्फंट्समध्ये करेक्ट. अडल्टमध्ये कोणते असते व्हाईट फॅट करेक्ट. ऑल दीज आर द adipose connective tissue, characteristics of adipose connective tissue. याच्यानंतर पहा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. सेकंड टाइप कोणती आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ॲक्च्युअल कनेक्टिव्ह टिश्यूला आपण किती पार्ट्समध्ये डिवाइड केलं, 3 टाइप्समध्ये. फर्स्ट आपण घेतला लूज, सेकंड कोणता डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. व्हेरी सिंपल असणारा पार्ट्स आहे, तोच पार्ट्स आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. तेच फायबर्स आहेत, तेच सेल्स आहेत, फक्त नाव कसे बदलतात हा पार्ट फक्त क्लिअर करायचा आहे. पहा नाव काय दिलं इथं डेन्स कनेक्टिव्ह tissue. So this tissue is mostly present in those part where the tensile strength is present or which cover the external parts of the various organ. Now these are also known as the dense connective tissue. So mostly dense connective tissue which consists of the fibroblast cells and fibers, they are closely किंवा compactly packed. पा यांच्यामध्ये हा जो डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहे यांच्यामध्ये कोणता कंपाऊंड असतात, कोणत्या सेल्स असतात, दॅट इज नोन एज द फायब्रोब्लास्ट. पाहिला आपण फायब्रोब्लास्ट सेल्स अँड अनदर वन कोण आहे त्यांच्यामध्ये फायब्रोब्लास्ट सेल्स विच सिक्रेट द और विच प्रोड्यूस द प्रोटीन अँड दॅट प्रोटीन विच प्रोड्यूस द फायबर्स. सो दिस फायब्रोब्लास्ट अँड फायबर्स दे आर कॉम्पॅक्टली काय केलं त्यांना कॉम्पॅक्टली पॅक्ड असतात. म्हणजे कॉम्पॅक्टली पॅक्ड कोणाला करतो आपण फायब्रोब्लास्ट सेल्स अँड फायबर, these are the compactly and these are abundant present throughout the body parts. Such type of tissue that is called as the dense connective tissue. Now these dense connective tissue further divided into the main two types, that is known as the काय म्हटलं आपण त्याला पहा dense irregular connective tissue and second one that is called as the dense regular connective tissue. So how many types of connective tissue? Dense irregular connective tissue and second one is the dense regular connective tissue. पा कोणत्या बेसिसवर डिफरन्शिएट केलं तर फर्स्ट कॅरेक्टर कोणता पार्ट्स म्हटलं आपण डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. सो डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू मोस्टली प्रेझेंट इन दोज पार्ट्स वियर द कन्सिडरेबल स्ट्रेच इज प्रेझेंट or where the experience lot of a mechanical strength is required, where the one of the dense connective tissue present that is called as the irregular connective tissue. म्हणजे बॉडी पार्ट्स मध्ये जिथं स्मॉल अमाउंट ऑफ मध्ये स्ट्रेचेबल पार्ट्स असतो अशा कन्सिडरेबल स्ट्रेचेबल जे पार्ट्स आहेत अशा ठिकाणी कोणता पार्ट्स प्रेझेंट असतो डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. आणि डेन्स इरेग्युलर टिश्यू अशा ठिकाणी प्रेझेंट आहे की ज्या ठिकाणी कंटिन्युअसली मेकॅनिकल स्ट्रेस जास्त येतो, मेकॅनिकल स्ट्रेंथ रिक्वायर्ड असते, अशा ठिकाणी जो टिश्यू असतो ज्याला म्हणतो आपण डेन्स इरेग्युलर टिश्यू. तसे पार्ट्स कोणते आहेत? सो डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू विच हॅव्हिंग द अबंडंटली यांच्यामध्ये कोणता पार्ट्स असतो पहा कोलॅजिन. कोलॅजिन फायबर जे असतात ते अबंडंटली आहेत. आपण पाहिला जे फायबर्स आहेत आपण 3 टाईपचे आहेत. कोणते 3 टाईप्स आहेत? कोलॅजिन फायबर आहे, सेकंड येलो फायबर्स आहेत ज्याला आपण इलॅस्टिन फायबर म्हटलं, आणि थर्ड रेटिक्युलर फायबर. आउट ऑफ दिस ज्यांच्यामध्ये कोलॅजिन फायबर्स असतात त्यांना आम्ही काय नाव दिलं होतं correct white fibers. So collagen fibers they are present in the form of bundles. These are the wavy, these are the unbranched formed by the collagen protein. Such type of fiber is known as the white fiber, and that white fiber which is having highly tensile strength or mechanical strength. That's why this irregular connective tissue which having the collagen fiber abundantly collagen fiber. That's why these are present in those part where the
the considerable stretchable and mechanical strength is more required where the dense irregular connective tissues are present. Location पहा, first location लक्षात ठेवायचं, irregular connective tissue present in the reticular layers of dermis. पहा, स्किन मध्ये जे डिफरंट टाइपचे लेयर्स असतात ज्यांच्यामध्ये आपण डर्स म्हणजे डर्स मीन्स लेयर, डर्मिस ऑफ स्किनच्या लेयरमध्ये जो रेटिक्युलर लेयर आहे त्या रेटिक्युलर लेयर्समध्ये हे कोणते टिश्यू असतात, इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. नाव विच इज अगेन सराउंडेड बाय द पेरिकॉन्ड्रियम. पहा, पेरिकॉन्ड्रियमला एक्सटर्नल जे कव्हरिंग आहे किंवा पेरिकॉन्ड्रियमला सराउंडिंग जो लेयर्स असतो त्या लेयरला सुद्धा काय म्हणतो आपण, डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. दिस आर सराउंड द पेरिकॉन्ड्रियम. पुढे पाहणार आहेत आपण कॉन्ड्रोब्लास्ट, कॉन्ड्रोसाइट्स किंवा कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स कोणते असतात, त्याच्या सराउंडिंगला कोणता लेयर असतो, तर पेरिकॉन्ड्रियम इज द एक्सटर्नल लेयर ऑफ कार्टिलेज, ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कोणता कनेक्टिव्ह टिश्यू आहे, डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. नाव these are surrounded by the muscles. ज्या ठिकाणी आपण पुढे मस्क्युलर टिश्यूमध्ये पाहणार आहे मसल्स शीत ज्यावेळेस म्हणतो आपण, त्या शीतला एन्क्लोज्ड करणारा जो पार्ट्स आहे तो कोणता आहे, डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. फॉर एक्झाम्पल हा मसलचा बंडल्स आहे आणि या मसलच्या बंडलला एन्क्लोज करणारा जो पार्ट्स असतो त्या पार्टला काय म्हणतो आपण, डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. नाव विच इज अगेन सराउंडेड बाय, कुठे प्रेझेंट येतो, टेस्टिस किंवा covering of testis. What is the testis? टेस्टिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, जो सेक्शुअल रिप्रोडक्शन मधील मेल गोनाड्स म्हणतो आपण किंवा स्पर्म प्रोड्युसिंग जो पार्ट्स आहे, ज्या पार्टला काय म्हणतो आपण, टेस्टिस. या टेस्टिसला एक्सटर्नली कव्हरिंग देणारा सुद्धा जो मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण, डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू विच इज एक्सटर्नली कव्हरिंग बाय द टेस्टिस. ह्युमन बिंग मधल्या मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मधील येणारा जो इंटरनल जेनेटल ऑर्गन आहे ज्याला काय नाव देतो आपण, टेस्टिस, त्या टेस्टिसला कव्हरिंग करणारा सुद्धा कोण असतो, डेन्स इरेग्युलर connective tissue. It also present in the covering of sclera of eyes. Sclera of eyes. ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर ऑफ आईज पाहतो त्यावेळेस ह्युमन आईचा जो शेप आहे तो कसा आहे, स्पेरिकल आहे. अँड these eyeballs formed by the 3 layers. आयबॉलचं जर हे स्ट्रक्चर पाहिलं आपण तर या आयबॉल्समध्ये मेन 3 लेयर्स असतात, ज्यामधील आउटरमोस्ट लेयरला नाव देतो आपण स्क्लेरा. यांच्यानंतर मध्ये सेकंड लेयर असतो ज्याला म्हणतो आपण कोराइड. अँड थर्ड इनरमोस्ट लेयर असतो ज्या लेयरला काय म्हणतो आपण, रेटिना. सो दीज आर द 3 लेयर. फर्स्ट लेयर आउटरमोस्ट कोणता असतो, स्क्लेरा. सेकंड कोणता आहे, कोराइड. आणि थर्ड कोणता आहे, रेटिना. नाव दीज 3 लेयर्स प्रेझेंट इन द ह्युमन आईज. अँड नाव द स्क्लेरा ऑफ आईज, आईज मधील आउटरमोस्ट लेयर कोणता मग, स्क्लेरा. स्क्लेरा सुद्धा कोणत्या कनेक्टिव्ह टिश्यूना फॉर्म होतो, दॅट इज कॉल्ड एज द डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू बिकॉज दे हॅविंग the abundant collagen fiber. That's why those part which is present in those area where the lot of mechanical strength is required at that time, the one of the tissue is present in those area that is known as the dense regular connective tissue. Now after that dense regular, इरेग्युलरच्या नंतरची दुसरी टाइप कोणती आहे, डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. सो दिस डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आर द एक्झाम्पल्स ऑफ डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. दीज आर द रेग्युलर कनेक्टिव्हचं एक्झाम्पल आहे ज्याला आपण टेंडॉन्स असं म्हणतात. टेंडॉन्स. अनदर वन इज द लिगामेंट्स. So tendons and ligaments are the examples of regular connective tissue. Regular connective tissue which having the collagen fiber, then fibroblast cells, but depending upon the presence and absence of yellow fibers, the regular connective tissue, they are again classified into the main 2 types. First one is the white fibrous connective tissue and second one is the yellow इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू. स्टार्ट करण्याच्या आधी वाक्य लक्षात ठेवा, जो डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूची जे रेग्युलर टाईप आहे त्या रेग्युलर टाईप्समध्ये एक्झाम्पल्स विचारलं तर लक्षात ठेवायचं टेंडॉन,
टेंडॉन इज द एक्झाम्पल्स ऑफ, कुणाचं एक्झाम्पल आहे, रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. लिगामेंट्स, लिगामेंट्स इज द एक्झाम्पल्स ऑफ, कुणाचं एक्झाम्पल्स आहे, डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. नाव सो व्हॉट इज मीन बाय टेंडॉन. टेंडॉन्स कुणाला म्हणतो आपण, सो टेंडॉन इज अ फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू विच कनेक्ट्स, कुणाला कनेक्ट करतं पा, कनेक्ट द स्केलेटल मसल्स अँड बोन. बोन्सला आणि स्केलेटन मसल्सला कनेक्ट करणारा जो पार्ट्स आहे, ज्या पार्टला काय म्हणतो आपण, टेंडॉन्स. पा डायग्रॅमॅटिकल जर पार्ट्स पाहिला तर फॉर एक्झाम्पल हे जे लॉंग बोन्स असतात, या लॉंग बोन्सला या ठिकाणी अटॅचमेंट करताना, हे सपोज हा बोन्स आहेत, या लॉंग बोन्सला ज्यावेळेस जॉईंट्स केलं जातं त्यावेळेस या बोन्सला बोन टू बोन कनेक्शन्स एक असतं. हा कनेक्शन्स कसा आहे, बोन टू बोन आहे. मग बोन टू बोन कनेक्शन असेल ज्यावेळेस त्या ठिकाणी बोन्स हे फ्लेक्झिबल होताना त्या ठिकाणी त्यांना जे स्ट्रेचेबल पार्ट्स रिक्वायर्ड असतो, अशा वेळेस स्ट्रेचेबल टिश्यू कोणता असतो, येलो टिश्यू. करेक्ट आहे, म्हणजे येलो फायबर्स असतो. तर ॲक्च्युअल येलो फायबर्स हा कशानं तयार होतो, करेक्ट, इलॅस्टिन. पाहिलं टोटल फायबर आधी लक्षात ठेवा किती फायबर्स आहेत, 3. कन्फ्युजन नाही, पुन्हा पुन्हा शब्द येणार आहेत. कोलॅजिन फायबर, इलॅस्टिक, इन इलॅस्टिक. करेक्ट, इन इलॅस्टिक म्हणजे कोलॅजिन फायबर जिथं आहे त्यांचा हा पार्ट हा कसा असतो, कन्सिडरेबल स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रेचेबल आहे, अथवा तो कसा असतो, इन इलॅस्टिक आहे. म्हणून यांच्यामध्ये कोलॅजिन आहे, तर जिथं मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्त लागते अशा ठिकाणी तो प्रेझेंट आहे. म्हणजे स्ट्रेचेबल पार्ट आहे का, नाही आहे. म्हणून या ठिकाणी कोणता फायबर आहे, कोलॅजिन. त्यानंतर आपण पाहिलं की रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यूचे एक्झाम्पल्स दोन आहेत. एकाचं नाव दिलं टेंडॉन आणि दुसरा लिगामेंट. सो लिगामेंट्स आर दोज फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू विच कनेक्ट द टू बोन्स. सिंपल, बोन टू बोन कनेक्ट करायला जो फायबरस टिश्यू असतो त्या फायबरस टिश्यूला काय म्हणायचं, लिगामेंट्स. सो लिगामेंट्स इज द एक्झाम्पल्स ऑफ रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू इन विच दीज फायबर्स विच कनेक्ट्स बोन टू बोन. म्हणजे हा पार्ट्स कोणता झाला, लिगामेंट्स. सो लिगामेंट्स इज द एक्झाम्पल्स ऑफ फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू. पण ॲक्च्युअल फायबरसमध्ये कोणता येईल, या ठिकाणी तो रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. अँड नाव व्हेनेवर धिस बोन्स व्हिअर, आता पहा या बोन्सच्यावर ज्या ठिकाणी हा पार्ट्स आहे आणि या पार्ट्सवर ज्यावेळेस इथं मसल्स अटॅच केली जाते, पहा मसल्स अँड बोन्स यांचं जे कनेक्शन्स असतं या कनेक्शन्सला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड लाईक द टेंडॉन्स. सो व्हॉट इज द टेंडॉन्स अँड लिगामेंट्स. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूच्या मग किती टाईप्स आहेत, 2. डिपेंडिंग अपॉन कोणत्या बेसिसवर, प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ येलो फायबर्स. नाव दिस डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू दे आर डिव्हायडेड इंटू द 2 टाइप्स दॅट इज नोन एज द व्हाईट फायबर्स अँड अनदर वन इज द येलो फायबर्स. पहा ज्या ठिकाणी आपण व्हाईट फायबर्स आणि येलो फायबर्स म्हटलं तर यांच्या बेसिसवर यांच्या किती टाइप्स पडला, 2. रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू विच हॅविंग द मेन 2 टाइप्स, वन इज द व्हाईट फायबर्स अँड अनदर वन इज द येलो फायबर्स. ज्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहिलं होतं, एकाला काय म्हटलं आपण, टेंडॉन आणि दुसरा कोण आहे, लिगामेंट्स. त्यामधील फर्स्ट कॅरेक्टर लक्षात ठेवायचं, व्हाईट फायबर्स कनेक्टिव्ह टिश्यू विच हॅविंग द अबंडंट, कोणते फायबर्स असतात, फायब्रोब्लास्ट सेल्स फायबर्स. फायबर्समध्ये कोणते असतात, कोलॅजिन फायबर्स. सो कोलॅजिन फायबर्स विच हॅविंग द नेचर काय आहे, बंडल्समध्ये प्रेझेंट आहे. बंडल्समध्ये प्रेझेंट असून तो कसा असतो, अनब्रँच्ड पार्ट्स आहे. अनब्रँच्ड असून तो कसा असतो, इन इलॅस्टिक नेचरचा आहे. दॅट इज कॉल्ड लाईक द व्हाईट फायबर अँड दॅट इज अ प्रेझेंट व्हिअर द मेकॅनिकल स्ट्रेंथ इज रिक्वायर्ड. म्हणजे त्यांच्यामध्ये मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करून द्यायचं मेन काम कोणतं करतो, व्हाईट फायबर्स. आणि कोलॅजिन फायबर्स हा कसा प्रेझेंट आहे, बंडल्समध्ये प्रेझेंट आहे. आणि बंडल्समध्ये प्रेझेंट असेल तर मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्त मॅक्झिमम हा कोण प्रोव्हाइड करू शकतो, व्हाईट फायबर्स. ज्याचं एक्झाम्पल्स पाहिलं आपण, व्हाईट फायबरचं एक्झाम्पल काय नाव दिलं आपण, टेंडॉन. सो टेंडॉन इज द एक्झाम्पल्स. इथं कन्फ्युजन नको आहे, टेंडॉन. Tendons is the examples of white fibers and which connects. Tendons कुणाला कनेक्ट करतो, मसल्स
टू बोन, मसल्स टू बोनला कनेक्शन्स करणारा जो पार्ट्स असतो, ज्या पार्टला काय म्हणतो टेंडॉन, अँड विच इज फॉर्म्ड बाय द व्हाईट फायबर्स अँड विच इज मेड अप ऑफ कोलॅजिन प्रोटीन अँड विच हॅव्हिंग द बंडल्स ऑफ फायबर. जे बंडल्स ऑफ फायबर मधला व्हाईट फायबर्स आहे, ज्यापासून काय तयार होतो टेंडॉन्स तयार होतं. तर इथं परत एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे की आपण डायग्रामॅटिकली पाहिलं की टेंडॉन्स हा ज्यावेळेस मसल्सला जॉईंट्स करतो, फॉर एक्झाम्पल हे लॉंग बोन्स आहेत, या लॉंग बोन्सच्यावर ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी मसलचं बंडल अटॅच करायचं आहे, तर या मसलच्या बंडलला अटॅच करणारा जो टफ रिजिड हा जो टिश्यू असतो, जो टिश्यूज कोणता असतो, दॅट इज नोन ॲज द फायबर्स अँड दॅट फायबर्स इज नोन ॲज द व्हाईट फायबर्स. कारण या ठिकाणी कन्सिडरेबल स्ट्रेच होतो. मॅक्झिमम स्ट्रेच आहे का, नाही आहे. मग इलॅस्टिसिटी आहे का, नाही आहे. याचं नेचर कसं असतं, इनइलॅस्टिक. सम केसमध्ये स्लाइटली स्ट्रेचेबल असतो, म्हणून या पार्टला काय म्हणतो आपण इनइलॅस्टिक. अशा वेळेस या पार्टला काय नाव दिलं, दॅट इज कॉल्ड एज द मसल्स. ॲक्च्युअल मस्क्युलर टिश्यूमध्ये पाहणार आहेत द मसल्स विच इज अटॅच्ड ऑन द बोन, दॅट इज नोन ॲज द स्केलेटल मसल्स. तर या ठिकाणी कोणती मसल आहे, स्केलेटल मसल्स, अँड दॅट स्केलेटल मसल्स इज अटॅच्ड टू, हा पार्ट कोणता आहे, बोनचा पार्ट्स आहे. मग बोनला आणि स्केलेटल मसल्सला जॉईंट करणारा हा पार्ट्स आहे, ज्या पार्टला म्हटलं आपण टेंडॉन. सो टेंडॉन्स इज द पार्ट्स ऑफ fibrous connective tissue which is actually parts of white fibrous connective tissue, and that is the type of regular connective tissue. So tendon is the examples of dense regular but formed by the white fibers made up of collagen fiber. These are present in the form of bundles. These are the unbranched, these are the inelastic, these are present in the form of wavy nature, and these are the examples of tendon which connects muscles to bone. Actual कोणती muscles आहे, skeletal muscles, and these are attached on the bone. That's why these muscles is known as the skeletal muscles, and these are also known as the voluntary muscles. पुढे पाहणार आहेत आपण. आणि या दोघांना जॉईंट करणारा जो पार्ट्स आहे, that part is known as the tendon. So tendon is the example of correct dense regular connective tissue. त्यात कुणाची टाइप्स आहे, फायबर कोणता, व्हाईट फायबर. सेम या ठिकाणी पहा, येलो फायबर्स पाहिला आपण. येलो फायबर्स म्हटलं तर कोणता फायबर्स असतो, दॅट इज कॉल्ड एज द इलॅस्टिक फायबर. मग इलॅस्टिक फायबर म्हटलं तर नेचर कोणता आहे, इलॅस्टिक. माहिती आपल्याला, जो कसा प्रेझेंट असतो, सिंगलमध्ये प्रेझेंट असतो. सिंगल असून त्यांच्यामध्ये नेचर कोणतं असतं, इलॅस्टिक नेचर आहे. कोणत्या प्रोटीनपासून तयार होतं, इलॅस्टिक प्रोटीन्सपासून असतो. तो कोणत्या पार्ट्स, तो कसा असतो, ब्रँचड फॉर्ममध्ये असतो. आणि ब्रँचड असून त्यांच्यामध्ये कोणतं नेचर आहे, इलॅस्टिक नेचर आहे. सो येलो फायबर्स विच इज मेड अप ऑफ अ इलॅस्टिन प्रोटीन अँड दे आर प्रेझेंट in the form of single, they are branched, such type of fibers that is called as the yellow fibers, and which is the type of regular connective tissue. आणि the best examples याचं विचारलं तर examples आपल्याला माहिती आहे, that is known as the, कुणाला म्हटलं आपण, ligaments. So ligaments is the examples of yellow fibers which is the type of regular connective tissue, and regular connective tissue is the type of dense connective tissue. So ligaments, ॲक्च्युअल लिगामेंट्स कुणाला कनेक्ट करतात, मग द फंक्शन्स ऑफ लिगामेंट्स, द लिगामेंट्स आर दोज फायबर्स विच कनेक्ट्स, कुणाला करतो, बोन टू बोन. मग बोन टू बोन ज्यावेळेस कनेक्ट करतात त्यावेळेस त्या ठिकाणी पहा, आपण डायग्रामॅटिकली पाहिलं की इथं हा जो लॉंग बोन आहे यांच्या एजेसला, ज्यावेळेस ह्या लॉंग बोनला आपल्याला जॉईंट्स करायचं आहे त्यावेळेस त्या ठिकाणी येणारा हा जो कन्सिडरेबल स्ट्रेचेबल आहे किंवा स्ट्रेच होणारा जो पार्ट्स आहे, या पार्टला काय म्हटलं आपण, दॅट इज नोन ॲज द येलो फायबर्स. मग येलो फायबर्स म्हटलं तर या ठिकाणी स्ट्रेचेबल पार्ट्स असतो, इलॅस्टिसिटी मोर असते ॲज कम्पेअर टू, कुणापेक्षा जास्त असते, ॲज कम्पेअर टू द टेंडॉन. टेंडॉनपेक्षा मॅक्झिमम स्ट्रेचेबल असतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर ह्युमरस आणि इथं येणारे जे लॉंग बोन्स आहेत, या लॉंग बोन्सला इथं जॉईंट्स आहेत. म्हणजे ॲक्च्युअल ज्यावेळेस या ठिकाणी आपण हा या पद्धतीनं मूव्ह करतात त्यावेळेस पाठीमागच्या साईडनं ही जी इलॅस्टिसिटी असणारा पार्ट्स आहे तो इलॅस्टिक फायबर कोणता असतो, येलो फायबर. कारण येलो फायबरमध्ये नेचर कोणतं, इलॅस्टिक आहे. म्हणजे याला कन्सिडरेबल, याला काय करतो तो स्ट्रेचेबल. तर अशा ठिकाणी फायबर्स कोणता असतो, येलो फायबर. कारण येलो फायबर हा काय आहे, इलॅस्टिक नेचरचा आहे. म्हणून ज्यावेळेस बोन टू बोन कनेक्शन्स होतं, लॉंग बोनचं कनेक्ट असेल किंवा बोन टू बोन कनेक्शन्स म्हटलं तर त्या ठिकाणी फायबर लक्षातच ठेवायचं आहे, येलो फायबर्स. दोघांमध्ये कन्फ्युजन खूप वेळेस होतं. कोणतं लक्षात ठेवायचा, टेंडॉन, कन्सिडरेबल स्ट्रेच, इन इलॅस्टिक, व्हाईट फायबर.
स्ट्रेच करतोय म्हणजे बोन टू बोन कनेक्ट करणारा लिगामेंट. सो इथं आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये येणारे जे पार्ट्स आहेत त्यामधील डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू फर्दर डिवायडेड इनटू द मेन टू टाईप. वन इज द इरेग्युलर अँड अनदर वन इज द रेग्युलर. त्यामधील रेग्युलरमध्ये जर फर्दर डिवाइड्स केलं तर त्याचे दोन टाईप्स डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ कोणता पार्ट फायबर. कोणता येलो फायबर. येलो फायबर अब्सेंट असेल तर कोणता असेल व्हाईट फायबर आणि व्हाईट फायबर अब्सेंट असेल तर कोण असेल येलो फायबर. म्हणून त्याच्या दोन टाईप घेतल्या आपण व्हाईट फायबर. अबंडंट कोण असेल कोलॅजिन. मग कोलॅजिन फायबर्स पासून तयार होतं. कोलॅजिन प्रोटीन आहे आणि हे त्याचे कॅरेक्टर्स आहेत. फक्त एक्झाम्पल काय टेंडॉन इज द एक्झाम्पल ऑफ व्हाईट फायबर्स. ऑल्सो यांच्यामध्ये परत आपण डिटेल्स गेलात तर एक्झाम्पल टेंडॉन्समध्ये परत आहे इट फॉर्म्स द कॉर्डी टेंडनी. याच्यामध्ये पहा एक्झाम्पल कोणता एक्झाम्पल सांगितला कॉर्डी टेंडनी. आता ॲक्च्युअल हा कॉर्डी टेंडनी काय आहे पुढे आपल्याला पाहायचं आहे बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशनमध्ये. ॲक्च्युअल हार्टमध्ये जे 4 चेंबर्स हार्ट आहेत ज्यांच्यामध्ये आपण अप्पर चेंबर्सला ॲट्रिया किंवा ऑरिकल्स म्हणतो आपण आणि बिलो असणारे जे आहेत त्याला व्हेंट्रिकल्स म्हणतात. मग ऑरिकल आणि व्हेंट्रिकल्समध्ये जेव्हा कनेक्शन्स असतं त्या ठिकाणी बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड व्हाल्व असतात. सिम्पली जर पाहायचं झालं तर ह्युमन हार्टमध्ये हे जो 4 चेंबर्स पार्ट्स असतात यांच्यामध्ये हा अप्पर चेंबर झाले हे लोअर चेंबर झाले याला ॲट्रिया म्हणतो आपण याला व्हेंट्रिकल्स म्हणतात. मग ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स यांच्यामध्ये या ठिकाणी जे कनेक्ट करणारे जे पार्ट्स असतात त्या पार्टला आपण ॲक्च्युअल काय म्हणतो आपण कॉर्डी टेंडनी. नाव धिस कॉर्डी टेंडन इज ऑल्सो फॉर्म्ड बाय द व्हाईट फायबर. मग कॉर्डी टेंडनीमध्ये इथं हा जो व्हाल्व आहे ज्याला ओपनिंग म्हणतो आपण ॲक्च्युअल ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हाल्व असतात आणि त्यांना होल्ड करण्यासाठी कनेक्ट करण्यासाठी जे फायबर्स असतात त्या फायबर्सला काय म्हणतो आपण कॉर्डी टेंडनी. जे कशापासून तयार होतात व्हाईट फायबर्सपासून होतात. तर या कॉर्डी टेंडनीच्या फॉर्मेशनमध्ये सुद्धा कोणता फायबर्स असतो व्हाईट फायबर. नाव दीज आर द डिफरंट एक्झाम्पल. इन शॉर्ट इथं फक्त NCERTमध्ये 4 ते 5 वाक्य दिले लक्षात ठेवायचं. मॅक्झिमम टेन्सिल स्ट्रेंथ असणारा कोणता आहे व्हाईट. इलॅस्टिसिटी असणारा कोणता येलो. मग व्हाईट आणि येलो डिफरन्शिएट होत असेल तर कोणता त्या ठिकाणी फायबरब्लास्ट सेल्स आहेत फायबर्स आहेत आणि दोघांच्या विरुद्ध डिफरन्शिएट केलं तर कोणता रेग्युलर. मग इरेग्युलरमध्ये जर आपण पार्ट्स पाहिलं तर इरेग्युलर टिश्यू कुठं असतो ज्या ऑर्गन्समध्ये मॅक्झिमम त्या ठिकाणी स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणारा टिश्यू आहे. तर त्या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स पाहिला रेटिना स्क्लेरामध्ये आहे किंवा रेटिक्युलर डर्मिस लेअरमध्ये आहे. जे पार्ट्स आहेत टेस्टिसला कव्हरिंग आहे पेरिकॉन्ड्रियमला आहेत. हे सर्व कोणाचे एक्झाम्पल्स आहेत. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ लोकेशन्स ऑफ द इरेग्युलर टिश्यू अँड दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ रेग्युलर टिश्यू. रेग्युलरमध्ये व्हाईट टेंडॉन येलो लिगामेंट्स. तर या ठिकाणी आपला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतर आपला नेक्स्ट टिश्यू कोणता आहे स्पेशल टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. Third types of connective tissue that is known as the specialized connective tissue. Now this specialized connective tissue consists of main 2 types of tissue. One is a supportive tissue that is called as the skeletal tissue. या specialized connective tissue चा जेव्हा आपण डिव्हायडेशन्स केलं तर त्यात पहिली टाइप्स आहे ज्याला काय म्हटलं आपण skeletal connective tissue and second is known as the vascular. कोणता टिश्यू म्हटलं व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. नाव दीज आर द मेन 2 टाइप्स ऑफ specialized connective tissue. Now after that the skeletal tissue which is also known as the supporting tissue because they perform the internal framework. आणि skeletal connective tissue हा endoskeleton फॉर्म करतो आणि तो endoskeleton या बॉडीला किंवा ह्युमन बिंग असेल किंवा ॲनिमल्स बॉडीमध्ये तो त्यांना काय करतोय सपोर्ट करण्याचं काम करतोय इंटरनल फ्रेमवर्क तयार करायचं काम करतोय. म्हणून त्यांना कोणता टिश्यू म्हणतो आपण skeletal connective tissue. in simple form specialized connective tissue consist of main 2 types of tissue. One is the skeletal connective tissue and another one is the vascular connective tissue. याच्यानंतर आपल्याला पाहिलेलं आहे की स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं तर स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूच्या मेन 2 टाइप्स कोणता आहे फर्स्ट ऑफ ऑल स्केलेटल connective tissue further divided into the main 2 types. First one is the cartilage and second one is known as the
bone. These are the main two types of skeletal connective tissue, and that vascular connective tissue which having the main two types. First one is that is known as the blood, and second one is also known as the lymph. So that is called like the fluid type of connective tissue. The first classification लक्षात ठेवायचं आहे. उद्या म्हटलं lymph is the type of vascular tissue. Vascular tissue is the types of specialized connective tissue. Specialized connective tissue is the type of connective tissue. Connective tissue is the types of animal tissue. Animal tissue मेन किती टाईपचे आहेत? 4. पहिल्याचं नाव इपिथेलियल, दुसरा कनेक्टिव्ह, थर्ड मस्कुलर आणि लास्ट नर्वस टिश्यू. आपण पाहतोय कोणता? कनेक्टिव्ह टिश्यू. त्यातला तिसरा कोणता? स्पेशलाइज्ड. त्यांच्यात पहिली टाईप कोणती आहे? स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. त्यांच्या कोणत्या दोन टाईप्स आहेत? एकाला नाव दिलं आपण कार्टिलेज अँड अनदर वन इज द बोन. म्हणजे कुठेही शब्दाला कार्टिलेज, सो कार्टिलेज इज द टाइप्स ऑफ skeletal connective tissue which is the type of special connective tissue. आता सुरुवातीला कार्टिलेजचे काही कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत. कार्टिलेज आपण डायग्रामॅटिकली पार्ट्स पाहिला तर त्यात येणारा वर्ड्स फर्स्ट ऑफ ऑल दिस कार्टिलेज इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय द मेम्ब्रेन. एक्सटर्नल जर कव्हरिंग पाहिलं आपण तर त्याला एक साईडला मेम्ब्रेन असतं, ज्या मेम्ब्रेनला इथं मी नाव दिलं. हा कोणता पार्ट्स पाहतोय आपण? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कार्टिलेज. सो कार्टिलेज इज द टाइप्स ऑफ स्पेशल. स्पेशलमध्ये कोणती आहे? स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. आणि स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जो एक्सटर्नल कव्हरिंग सारखा पार्ट दिसतोय जो कार्टिलेजचा आहे, या पार्टला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड द पेरिकॉन्ड्रियन. पेरिकॉन्ड्रियन पेरिकॉन्ड्रिया किंवा पेरिकॉन्ड्रियन म्हटलं दॅट इज द एक्सटर्नल लेयर ऑफ द कार्टिलेज. सो पेरिकॉन्ड्रियमच्या लाइज जस्ट बिलो, हा जो एक लेयर्स आहे जस्ट बिलो द कार्टिलेज और पेरिकॉन्ड्रियम, द अनदर वन सेल्युलर लेयर इज प्रेजेंट दैट इज नोन एज द कॉन्ड्रोब्लास्ट. कॉन्ड्रोब्लास्ट फक्त नाव लक्षात ठेवा. सुरुवातीला कोणता टिश्यू पाहतो आपण? कार्टिलेज. सो कार्टिलेज इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय द मेम्ब्रेन. दॅट मेम्ब्रेन इज नोन एज द पेरिकॉन्ड्रियन. सो दिस पेरिकॉन्ड्रियन जस्ट बिलो द पेरिकॉन्ड्रियन, सो अनदर वन सेल्युलर इज लेयर प्रेजेंट, that layer is known as the chondroblast. So chondroblasts are those cells just present below the perichondrion, and that is helpful for the formation of कॉन्ड्रोसाइट्स. कारण कार्टिलेजमध्ये जे मेन येणारे पार्ट्स आहेत ज्यांना काय म्हणतो आपण? फायबर्स, मॅट्रिक्स and last one cells. So this cartilage it consists of, actually इथं लक्षात ठेवा कार्टिलेज मध्ये कोणता पार्ट्स आहेत? सेल्स आहेत. कार्टिलेज मधले सेकंड पार्ट्स कोणता आहे? which contain the matrix. Now another, this cartilage it consists of fibers. So all these are the components of cartilage. So cartilage forming cell, कार्टिलेज तयार करणारी सेल किंवा कार्टिलेजची जी सेल फॉर्म करतं त्या सेल फॉर्मेशन करणाऱ्या सेलचं नाव काय? कॉन्ड्रोब्लास्ट. आणि जी ॲक्च्युअल लेयरच्या बिलो प्रेझेंट असते ज्याला काय म्हटलं आपण? कॉन्ड्रोब्लास्ट. अँड दॅट कॉन्ड्रोब्लास्ट आफ्टर दॅट टू प्रोड्यूस द सेल, दॅट सेल इज नोन ॲज द कॉन्ड्रोसाइट्स. शब्द लक्षात ठेवा. कार्टिलेज फॉर्मिंग सेल, दॅट सेल इज नोन ॲज द, काय म्हटलं मी याला? कॉन्ड्रोसाइट्स. what is the chondrocyte? Chondrocytes is the chondro, actual हा साइट म्हणजे काय? सेल. chondrocytes means cartilage cell. कार्टिलेजच्या सेलला काय म्हणायचं इथं? कॉन्ड्रोसाइट. आणि कॉन्ड्रोसाइटला प्रोड्यूस करणारी, फॉर्मेशन करणारी जी सेल आहे त्या सेलला म्हणायचं कॉन्ड्रोब्लास्ट. आणि जी ॲक्च्युअल पेरिकॉन्ड्रियमच्या, त्या पेरिकॉन्ड्रियमच्या बिलो पार्ट्स असणारा लेयर आहे ज्याला काय म्हटलं आपण? कॉन्ड्रोब्लास्ट. अनदर वन इज द कॉन्ड्रोसाइट. सो कॉन्ड्रोसाइट इज ऑल्सो नोन एज द कार्टिलेज सेल विच इज फॉर्म्ड फ्रॉम द कॉन्ड्रोब्लास्ट. and after that initially they are present in the form of single, but later on these are present in the form of 2 and 4. यांच्यामध्ये नंतर या सेल्स 2 च्या ग्रुपमध्ये असतील, 3 असू शकतात किंवा 4 फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. नाव इनिशियली दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सिंगल, ज्याला काय म्हटलं आपण? दॅट इज कॉल्ड लाईक द कॉन्ड्रोसाइट. And that chondrocyte, whenever they are differentiate from the chondroblast, at that time they secrete the fluid, and that fluid is known as the matrix. chondroblast cells पासून हा जो फ्लुइड सिक्रेट होतो, ज्या फ्लुइडला काय म्हटलं आपण?
मॅट्रिक्स असं म्हटलं. मग मॅट्रिक्स डिफरन्शिएट होऊन त्यांच्यातून जी जे सेपरेट होते त्या सेलला काय म्हटलं आपण, दॅट इज नोन ॲज द कॉन्ड्रोसाइट्स. लक्षात येईल आहे. फर्स्ट सेल कोणती, कॉन्ड्रोब्लास्ट. कॉन्ड्रोब्लास्ट सेल्सपासून काय सिक्रेट होतो, मॅट्रिक्स. मॅट्रिक्स सिक्रेट झाल्यानंतर त्यांच्यापासून सराउंडला मॅट्रिक्स होतो आणि ती सेल डिफरन्शिएट होते. त्या सेलचं नाव कॉन्ड्रोसाइट. सो कॉन्ड्रोसाइट विच इज सराउंडेड बाय द मॅट्रिक्स. तर या पार्टला काय म्हटलं, दॅट इज नोन ॲज द मॅट्रिक्स. So matrix where embedded the chondrocyte cell and which is externally covered fluid filled cavity. या पार्टच्या एक्सटर्नल साईडला जर पाहिलं तर फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी असते. दॅट पार्ट इज नोन ॲज द, याला ॲक्च्युअल लॅक्युना असा शब्द दिला जातो. Chondrocytes which externally covered by fluid filled cavity and that entire part is also known as a, या पार्टला काय म्हणतो आपण, that is known as the lacuna. काय म्हटलं मी याला, लॅक्युनी. मेनी असतील, लॅक्युनी सिंगल असेल, लॅक्युना. पार्ट्स कोणत्या लक्षात ठेवा. सुरुवातीला कोणती सेल आहे, कॉन्ड्रोब्लास्ट. कॉन्ड्रोब्लास्ट सेलनं काय सिक्रेट केलं, मॅट्रिक्स. ॲक्च्युअल मॅट्रिक्सला इथं टर्म लक्षात ठेवा, मॅट्रिक्स ऑफ कार्टिलेज, दॅट इज नोन ॲज द कॉन्ड्रियॉन. matrix of cartilage, that is called as the chondrion, and that matrix which is secreted from the chondroblast cell and they are separate the cell, that cell is known as the chondrocyte. So this is the cell of cartilage. Initially they are present in the form of single, later on they are present in the form of bundles or group in presence of 2, 3 and 4. They are externally covered by the fluid filled space that is known as the lacuna. So that is known as the lacunae, consisting the chondrocyte surrounded by the matrix. Now this matrix which enclose, या मॅट्रिक्सच्या मध्ये जर आपण पाहिला तर या ठिकाणी कोण प्रेझेंट असतात, these are present in the form of bundles. बंडलच्या फॉर्म मध्ये जर फायबर्स असतील तर कोणते फायबर्स आहेत, करेक्ट, त्याला काय म्हणतो आपण, इन इलास्टिक फायबर. आणि इन इलास्टिक फायबर म्हटलं तर असे फायबर्स कोणते असतात, दॅट फायबर्स आर नोन ॲज द कोलॅजिन फायबर. ॲक्च्युअल हा बंडल्समधला जो फायबर आहे या फायबरला काय म्हटलं आपण, कोलॅजिन फायबर, ज्याला ॲक्च्युअल काय म्हणतो आपण, व्हाईट फायबर्स. So white fibers they are present in the form of bundles, inelastic and unbranched. Now it also contains, परत यांच्यामध्ये कोण आहेत, another one fibers आहेत. कोणते फायबर्स असतात, सिंगल अँड इलास्टिक असतात, ज्यांना आपण ब्रँचड नेचरमध्ये पाहतो. मग ब्रँचड फायबर्स असतील तर ब्रँचड फायबरला कोणते फायबर म्हणतो आपण, दॅट इज नोन ॲज द येलो फायबर्स. सो दीज आर द स्ट्रक्चर्स ऑफ कार्टिलेज. तर कार्टिलेजमध्ये कोणकोणता शब्द लक्षात ठेवायचा पहा, कार्टिलेज इज द टाइप्स ऑफ स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू विच कन्सिस्ट ऑफ, स्पेशलाइज्डमध्ये कोणत्या दोन टाईप आहेत, स्केलेटल आणि व्हॅस्क्युलर कंडिश्यू. स्केलेटलमध्ये दोन टाइप्स कोणत्या, कार्टिलेज आणि बोन. कार्टिलेज म्हटलं तर कार्टिलेज इज द स्पेशल टाइप्स ऑफ स्केलेटल कंडिश्यू विच परफॉर्म द सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. दॅट कार्टिलेज विच इज स्ट्रक्चरली कन्सिस्ट ऑफ मेन 3 component. फर्स्ट वन इज द सेल्स ऑफ कार्टिलेज, सेकंड वन इज द मॅट्रिक्स ऑफ कार्टिलेज अँड थर्ड वन इज द फायबर्स ऑफ कार्टिलेज. ज्यापैकी फर्स्ट सेल्स, कार्टिलेजच्या सेलला काय म्हणायचं, कॉन्ड्रोसाइट. ज्यांना तयार करणाऱ्या सेलला काय म्हटलं, कॉन्ड्रोब्लास्ट. आणि कॉन्ड्रोब्लास्ट हा ज्या एक्सटर्नल कव्हरिंग मेम्ब्रेनला आहे त्याला काय म्हटलं, पेरिकॉन्ड्रियन. मग कॉन्ड्रियन कोण आहे, कॉन्ड्रियन इज द मॅट्रिक्स एक्सटर्नली कव्हर्ड बाय द पेरिफेरल आहे म्हणून पेरिकॉन्ड्रियन. आणि या पेरिकॉन्ड्रियमच्या ज्या नियर असणारा एक लेयर असतो त्या सेलचं नाव काय असतं, कॉन्ड्रोब्लास्ट. अँड दॅट सेल व्हेन एव्हर दे सिक्रेट द फ्लुइड, दॅट फ्लुइड इज नोन ॲज द मॅट्रिक्स अँड दे आर डिफरन्शिएट द सेल, दॅट सेल इज नोन ॲज द कॉन्ड्रोसाइट. व्हेन एव्हर दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सिंगल अँड लेटर ऑन दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ 2 and 4. नाव विच इज एनक्लोज्ड by the fluid filled cavity that is known as the lacuna. Lacuna, matrix and chondroblast and perichondrium, these are present in the form of one of the tissue, that tissue is known as the cartilage. डिपेंडिंग अपॉन, पुढे पाहायचं आहे पण ॲक्च्युअल कार्टिलेजमध्ये एक वाक्य मी मेन्शन्स केलं होतं, आठवतं का ते, जो इपिथेलियल टिश्यू म्हटलं तर इपिथेलियल टिश्यू दे डू नॉट हॅव्हिंग द, त्यांच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे, ब्लड व्हेसल्स. करेक्ट. मग ब्लड व्हेसल्स ॲब्सेंट असेल तर त्याला न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करतं, करेक्ट, जो बिलो असणारा टिश्यू आहे ज्याला काय नाव दिलं आपण, कनेक्टिव्ह टिश्यू. मग कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये रिच इन कोण असतात, ब्लड व्हेसल. मग कार्टिलेज कुणाची टाईप आहे,
सो कार्टिलेज इज द टाइप ऑफ स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. मग कनेक्टिव्ह टिश्यू विच हॅव्हिंग द रिच इन ब्लड व्हेसल्स. एक्सेप्शन दिलं होतं पहा. एक्सेप्ट काय म्हटलं आपण, एक्सेप्ट कार्टिलेज. तर इथं वाक्य लक्षात ठेवायचं, पेरिकॉन्ड्रियम मध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ फाईन कोण असतात, इथं फाईन ब्लड व्हेसल्स असतात. फाईन ब्लड व्हेसल्स अँड नर्व हे कुणामध्ये प्रेझेंट आहेत, पेरिकॉन्ड्रियन. पण यांच्यामध्ये हा जो एंटायर टिश्यू आहे किंवा कार्टिलेज आहे, तर कार्टिलेजमध्ये कोण ॲब्सेंट आहे, ब्लड व्हेसल्स ॲब्सेंट आहे. सो दे टेक द न्यूट्रिशन. मग याला न्यूट्रिशनची गरज आहे. मग न्यूट्रिशन कोणत्या प्रोसेसने येतं, तर न्यूट्रिशन दे टेक अंडरगो द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. मग डिफ्युजन कुणामधून होता, पेरिकॉन्ड्रियममध्ये ज्या ब्लड व्हेसल्स आहेत तिथून त्या ठिकाणी न्यूट्रिशन डिफ्यूज करतात आणि ते डिफ्युजन होऊन ते न्यूट्रिशन ज्यांना लागणारी गरज कोण आहे, ग्लुकोज असेल किंवा ऑक्सिजन असेल, या ठिकाणी यांचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते अंडरगोज द प्रोसेस काय होतं, डिफ्युजन. तर कॅरेक्टर कोणतं लक्षात ठेवायचं, कार्टिलेज दे डू नॉट हॅव्हिंग द ब्लड व्हेसल. ब्लड व्हेसल ड्यू टू द अब्सेन्स ऑफ दे टेक द न्यूट्रिशन अंडरगोज द प्रोसेस ऑफ डिफ्युजन अँड दे आर टेक फ्रॉम कुणापासून घेतं, पेरिकॉन्ड्रियम. सो दॅट इज नोन एज द पार्ट्स ऑफ. आजच्या लेक्चर मधला इन ब्रीफ पार्ट्स कोणत्या लक्षात ठेवायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. सो डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू इट कन्सिस्ट ऑफ मेन टू टाइप. फर्स्ट वन इज द irregular, second one is the regular further divided into the two group. One is the white fibers, another one is the yellow fibers. Examples tendon, ligament. हा कुणामध्ये लक्षात ठेवायचा, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्यातले 2 वार एमसीक्यू विचारलेला आहे. टेंडॉन्स हा कुणाला कनेक्ट करतो, टेंडॉन्स कनेक्ट्स मसल्स, स्केलेटल मसल्स टू बोन. लिगामेंट्स कुणाला कनेक्ट करतात, लिगामेंट्स कनेक्ट्स बोन टू बोन. नाउ दीज आर द फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ फायबर. कोणत्या टाईपचा फायबर्स त्याच्यानुसार आपण त्याला डिवाइड केलं. सो दॅट इज कॉल्ड लाईक द डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यानंतर आपण स्टार्ट केला स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. त्यांचं डिवायडेशन किती टाईपमध्ये, 2. पहिल्याचं नाव स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू, दुसरा कोणता, व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. त्यातला आपण कोणता स्टार्ट केला, स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. कोणत्या 2 टाईप्स आहेत, फर्स्ट कार्टिलेज, सेकंड कोणता, बोन. याच्यानंतर कार्टिलेजमध्ये कोणकोणत्या टर्म लक्षात ठेवायच्या. कार्टिलेज इज अ सेमी सॉलिड, सेमी रिजिड अँड सेमी ट्रेचेबल. थोडक्यात ॲज कम्पेअर टू द बोन. बोनच्या कंपॅरिझन जर केला तर थोडासा हा रिजिड कमी असतो ॲज कम्पेअर टू द बोन. हा कॉम्पॅक्टली मोर रिजिड हा कोण असतो, बोन. आणि स्लाइटली रिजिड किंवा सेमी म्हटलं आपण तर त्यांना काय म्हणतो आपण, कार्टिलेज. ज्या कार्टिलेजच्या स्ट्रक्चरमध्ये सर्वात बाहेरच्या लेअरला काय म्हणतो आपण, पेरिकॉन्ड्रियम. सो दॅट पेरिकॉन्ड्रियम इट बिलो द पेरिकॉन्ड्रियम, पेरिकॉन्ड्रियम याला काय म्हटलं आपण, पेरिकॉन्ड्रियम. जस्ट बिलो द पेरिकॉन्ड्रियम कोण आहे, कॉन्ड्रोब्लास्ट. कुणाला प्रोड्यूस करतं, कॉन्ड्रोसाइट. कॉन्ड्रोसाइटच्या सराउंडिंगला कोण आहे, कॉन्ड्रियन. कुणाला म्हणतो आपण, मॅट्रिक्स. ज्यांच्यामध्ये सराउंडिंग फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी आहे त्यांना लॅक्युना. आणि यांना जो ब्लड सप्लाय प्रोव्हाइड केला जातो तो ब्लड सप्लाय डिफ्युजन होऊन कुणातून येतो, फाईन ब्लड व्हेसल जे कुणामध्ये असतात, पेरिकॉन्ड्रियम. तर हे सर्व पार्ट लक्षात ठेवायचे. पुढे आपण डिस्कस करणार आहेत टाइप्स ऑफ कार्टिलेज, ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की कार्टिलेजमध्ये हायलाइन कार्टिलेज कोणाला म्हणतो आपण, कॅल्सिफाईड कार्टिलेज कोणता आहे, फायबरस कार्टिलेज कोणतं असतो. तर डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अब्सेन्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फायबर दे आर डिवायडेड इन टू द व्हेरियस टाइप्स. तर कारण कार्टिलेजचे आपल्याला फक्त पोझिशन किंवा लोकेशन्स आपल्याला परत लक्षात ठेवायचे आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहतोय टाइप्स ऑफ कार्टिलेज. बिफोर स्टार्टेड द टाइप्स ऑफ कार्टिलेज जो आपण आत्ता डिस्कस केलेला पार्ट्स आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रामॅटिकली. आत्ता जो आपण पार्ट डिस्कस केला ज्याला काय म्हटलं आपण, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. अकॉर्डिंग टू एनसीईआरटी जर पॉइंट्स पाहिले आपण, इन डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू द फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट सेल्स आर कॉम्पॅक्टली पॅक्ड. 2 मेन कंपोनंट लक्षात ठेवा, एक फायबर्स आहेत आणि दुसरं फायब्रोब्लास्ट. नाव दिस डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू they can divided into the main 2 types, dense regular tissue and another one is the dense irregular connective tissue. ज्यामधील पहिला आपण जो डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्यांच्या फर्दर डिव्हायडेशन्स पडतात. पण या ठिकाणी इरेग्युलरचे मेन कॅरेक्टर लक्षात ठेवा. इरेग्युलर मधील फर्स्ट कॅरेक्टर, इट इज कॅरेक्टर बाय द प्रेझेन्स ऑफ अबंडंट बंडल्स ऑफ कोलॅजिन फायबर्स. कोणते फायबर्स असतात पहा, कोलॅजिन फायबर्स अँड दे आर अरेंज्ड इन 3 डायमेन्शनल कंडिशन. जे आहे जो सेम प्लॅन मध्ये म्हटलं तर रेग्युलर असतो आणि 3 डायमेन्शनल कंडिशन म्हटलं तर कोणता असतो, कोलॅजिन फायबर. आणि जो ऍक्च्युअल कोणत्या टिश्यू मध्ये येतो, डेन्स इरेग्युलर मध्ये येतो. पहा नेक्स्ट कॅरेक्टर आपण पाहिलं होतं की डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू हॅज द फायब्रोब्लास्ट अँड मेनी फायबर्स अँड मोस्टली कोणते असतात ते, कोलॅजिन फायबर्स.
नाव इट प्रोव्हाइड द कन्सिडरेबल, कोणता पॉइंट लक्षात ठेवायचा, considerable mechanical strength, and this dense irregular connective tissue occurs in those area which experience a lot of कोणता parts म्हटलं, mechanical strain, and such type of irregular connective tissue are found in the रेक्टिक्युलर लेयर्स ऑफ द डर्मिस, कनेक्टिव्ह टिश्यू शेत असेल किंवा मसल्सला कव्हरिंग असेल, नर्व्सला कव्हरिंग आहे, पेरिकॉन्ड्रियमला कव्हरिंग आहे, किंवा जो ह्युमन आईच्या स्ट्रक्चरला पाहिला आपण आउटर मोस्ट लेअरला स्क्लेरा कव्हरिंग आहे, किंवा कव्हरिंग ऑफ टेस्टिस. दीज आर द लोकेशन्स ऑफ इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यानंतर पाहिलं आपण रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, ज्यांच्यामध्ये मेन दोन पार्ट्स आहेत. एक आहे द बंडल्स ऑफ द फायबर्स इन अरेंज्ड इन द रन ऑफ पॅरलर, किंवा त्याला आपण इन द सेम प्लॅन म्हणतो आपण, ज्यांच्यामुळे आपण त्याचे दोन एक्झाम्पल्स घेतले. एकाला नाव म्हणलं आपण टेंडॉन आणि दुसरा लिगामेंट. बट ऍक्च्युअल टेंडॉन आणि लिगामेंट स्टार्ट करण्याच्या आधी आपण पार्ट्स पाहिलं होतं की टेंडॉन आणि लिगामेंट्स इज द एक्झाम्पल्स ऑफ कुणाचे आहेत, रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, पण कोणत्या बेसिसवर, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ फायबर. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायचं आहे की ऍक्च्युअल टेंडन्स कुणाला म्हणतायत. तर डायग्राम मध्ये पाहतोय आपण, पहा, दॅट इज कॉल्ड द बोन्स. या बोन्सवर ही अटॅच असणारी मसल्स कोणती आहे, स्केलेटल मसल्स आहे. मग स्केलेटल मसल्स आणि बोनला अटॅच करणार हा जो पार्ट्स असतो याला काय म्हणतो आपण, टेंडॉन. So tendons is the fibrous connective tissue which is the type of regular dense connective tissue and which connects muscles to bone, that is known as the tendons. MCQ विचारला जातो. इमेज कडे पाहायचे, लक्षात ठेवायचा. बोनला आणि मसल्सला कनेक्ट करणारा हा जो पार्ट्स आहे तो पार्ट्स कोणता असतो, टेंडॉन, जो ऍक्च्युअल कोणत्या फॉर्म पार्टनं तयार होतो, कोलॅजिन फायबर, ज्याला कोणते फायबर्स म्हणतो आपण, व्हाईट फायबर. म्हणून व्हाईट फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू ही देखील म्हणतो आपण त्याला, विच इज द टाइप्स ऑफ, कुणाची टाइप्स आहे, रेग्युलर. नाव दीज आर प्रेझेंट इन सम अॅक्लिज अँड टेंडॉन्स, हार्मस्ट्रिंग टेंडॉन्स, या दोन्ही रिजन्स मध्ये तो कोण प्रेझेंट आहे, टेंडॉन्स. दे आर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द व्हेरियस मोमेंट, ज्या बॉडीच्या मोमेंट्स असतात त्या बॉडीच्या मोमेंट्स वेळेस तो मदत करतो. देन अनदर वन इज द लिगामेंट्स. इमेज कडे बारकाईने पहा. These are the two long bones. These two long bones are joined due to the presence of कोणता फायबर आहे, येलो फायबर. MCQ लाईन टू लाईन विचारला जाईल. कोणता फायबरचा, येलो फायबर, ज्याला आपण कोणता फायबर्स म्हटलो, इलास्टिक फायबर. ज्या ठिकाणी प्रोटीन म्हटलं तर कोणतं, इलास्टिन. सो लिगामेंट्स इज कनेक्टेड. लिगामेंट्स इज हेल्पफुल फॉर कनेक्ट बोन टू बोन वेअर द जॉइंट्स आर प्रेझेंट. ऍक्च्युअल डिसलोकेशन्स हे जॉइंट्स होऊ नये किंवा हे क्रॅक गेलं तर बोन्स काय होतील, डिसलोकेशन्स. म्हणून यांचं मेन फंक्शन्स काय, दे प्ले अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द प्रिव्हेंटिंग द डिसलोकेशन्स ऑफ द बोन्स अँड ऍट द सेम टाइम प्रोव्हाइडिंग द फ्लेक्झिबिलिटी. एकतर तो बोनला फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतं आणि बोनचे जे जॉइंट्स आहेत त्या जॉइंट्सला डिसलोकेशन्स पासून ते प्रिव्हेंट करतं. हे मेन दोन फंक्शन्स आहेत, फ्लेक्झिबिलिटी फॉर्मेशन्स करतं अँड प्रिव्हेंटिंग डिसलोकेशन. नाव दॅट इज द मेन रोल ऑफ टेंडॉन अँड लिगामेंट्स. याच्यानंतर आपण डिस्कस केला स्पेशल टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, ज्यांच्यामध्ये आपण मेन दोन पार्ट्स पाहिले. पहा कोणते दोन पार्ट्स होते, एकाला स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा that is called as the vascular connective tissue. जो skeletal connective tissue म्हटलं तर it acts as a supporting framework of the body. Internal जे endoskeleton आहे ते endoskeleton तयार करणारा जो टिश्यू आहे, ज्या टिश्यूला काय म्हटलं आपण, skeletal tissue. ऍक्च्युअल या skeletal टिश्यूचे आपण दोन टाइप्स पाहिलेले आहेत, ज्यामधील फर्स्ट आहे कार्टिलेज आणि सेकंड आहे बोन. त्यातला जो आपण आता डिस्कस केला, ज्या पार्टला काय म्हटलं, कार्टिलेज, कुठेही शब्द गेला, कार्टिलेज अँड बोन. सो दॅट इज द टाइप्स ऑफ स्केलेटल टिश्यू विच इज द टाइप ऑफ स्पेशल टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. ज्यामधील फर्स्ट कार्टिलेज पाहिलं, ज्यांच्यामध्ये येणारे टर्म्स आपण पाहिलं. कार्टिलेज इज द टफ फ्लेक्सिबल skeletal tissue which forms the endoskeleton in large number of vertebrates. Actual vertebrates organism मध्ये जो टफ आणि फ्लेक्सिबल, पण कंपॅरेटिव्हली बोन आणि कार्टिलेजचं जर कंपॅरिझन केलं तर हा मोर टफ कोण असतो, बोन्स असतात, आणि लेस टफ जे असतात ते कोण असतात, कार्टिलेज. तर वर्टिब्रेट्स मध्ये हे लार्ज प्रमाणामध्ये आपल्याला कार्टिलेज पाहायला भेटतात, जे काय तयार करतात, एंडोस्केलेटन. पहा वर्टिब्रेट ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये मोस्ट ऑफ द एंडोस्केलेटन फॉर्मेशन करणारा कोण आहे, कार्टिलेज. एक एक टर्म लक्षात ठेवा. MCQ लाईन टू लाईन विचारला तर द कार्टिलेज इज एनक्लोज्ड इन द शीथ. ज्या शीथला व्हाईट फायबर्स म्हटलं, जो कशापासून तयार होतो, पेरिकॉन्ड्रियम. पहिला आपण आउटर मोस्ट लेअर ज्याला काय म्हटलं, पेरिकॉन्ड्रियम, विच कंटेन काय असतात त्याच्यामध्ये, ब्लड व्हेसल्स अँड काय असतात त्याच्यामध्ये, नर्व फायबर. MCQ लक्षात ठेवायचा.
कार्टिलेज टिश्यू मध्ये ब्लड व्हेसल्स अब्सेंट आहेत, पण कार्टिलेजचं जे शीत आहे, कव्हरिंग आहे, ज्याला पेरिकॉन्ड्रियम म्हटलं, ज्यांच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे, ब्लड व्हेसल्स अँड नर्व फायबर. तर हा मेन कॅरेक्टर लक्षात ठेवायचं. एक्सेप्ट कार्टिलेज मध्ये तो अब्सेंट आहे. नाउ दिस पेरिकॉन्ड्रियम एन्क्लोजेस द सेमी सॉलिड मॅट्रिक्स कॉल्ड एज द कॉन्ड्रिल. पाहिला आपण मॅट्रिक्स ऑफ कार्टिलेज दॅट इज कॉल्ड एज द कॉन्ड्रिल. नाउ टुवर्ड्स द पेरिफेरी द इनर मार्जिन्स ऑफ द पेरिकॉन्ड्रियम इमॅच्युअर सेल्स असतात. कोणत्या सेल्स असतात, कॉन्ड्रोब्लास्ट. पा दॅट सेल इज नोन एज द कॉन्ड्रोब्लास्ट. कुणाला म्हणतो आपण कॉन्ड्रोब्लास्ट? कॉन्ड्रोब्लास्ट आर दोज सेल विच प्रोड्यूस द कॉन्ड्रोसाइट. कॉन्ड्रोसाइटला तयार करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, कॉन्ड्रोब्लास्ट. आणि ऍक्च्युअली ते कुठे प्रेझेंट असतात, टुवर्ड द पेरिफेरी, म्हणजेच कुणाकडे असतात, पेरिकॉन्ड्रियम. अँड विच इज ड्यू टू द ऑकर्स ऑफ टाइम गेट कन्वर्टेड इन द कॉन्ड्रोसाइट अँड वी सिक्रेट द, कुणाला सिक्रेशन करतात ते, मॅट्रिक्स. Now these chondrocytes are enclosed within the lacunae. कुणामध्ये enclosed असते, lacunae, which having the 1 to more in number and are seen in the scattered matrix. सपा इमेज मध्ये पार्ट्स पाहतो आपण, lacunae actual 2 to 8 पण 2 to 4 पर्यंत मॅक्झिमम ते प्रेझेंट असतात. and that exchange ऍक्च्युअल आता पाहिलं आपण स्ट्रक्चर की कार्टिलेज मध्ये कोण नाहीये, ब्लड व्हेसल्स नाही आहेत, म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्टली न्यूट्रिशन मिळतं का, नाही आहे. तर या ठिकाणी फंक्शन लक्षात ठेवायचं. व्हेनेवर द एक्सचेंज ऑफ मटेरियल, एक्सचेंज ऑफ गॅसेस, एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स बिटवीन द कार्टिलेज अँड ब्लड व्हेसल्स असं म्हटलं तर अंडरगोज द प्रोसेस ऑफ कोणती होते, डिफ्युजन. डिफ्युजन प्रोसेसद्वारे जो पेरिकॉन्ड्रियम मध्ये ब्लड व्हेसल्स आहेत त्यांच्यातून ते इनटेक काय केलं जातं, न्यूट्रिशन घेतलं जातं. त्या प्रोसेसचं नाव लक्षात ठेवा, सिंपल डिफ्युजन. सो टेक द न्यूट्रिशन फ्रॉम द ब्लड व्हेसल्स ऑफ पेरिकॉन्ड्रियम बिकॉज कार्टिलेज दे डू नॉट हॅव्हिंग, काय नाहीये त्यांच्यामध्ये, ब्लड व्हेसल्स अँड नर्व. सो दॅट इज कॉल्ड एज द कार्टिलेज. याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहेत टाइप्स ऑफ कार्टिलेज. ओके, लेट अस स्टॉप हियर. रिमेनिंग पार्ट विल बी स्टार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक यू.